तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. बघा, माझं जी मागणी आहे ती कायद्याला BPMC ॲक्टला धरून आहे आणि खूप सिंपल आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्रमाणे आहे. जर एखादा सिटिंग नगरसेवक कोणतंही अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न करतो किंवा ते वाचवा असं लेखी कळवतो तरी तो अपात्र ठरतो. मी आयुक्तांना मागणी केलेली आहे का तो जो नंबर आहे तो आम्हाला दिसतोय ट्रू कॉलरवरती, तो सागर नाईक यांचा नंबर आहे. सागर नाईक याचं नाव येते आहे आणि त्यांनी तुम्हाला मेसेज केला होता. हे समोरासमोर दिसते, तो नंबर टाकला काय तर त्यांनी त्यांची डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिजर चालू करावी अशी माझी मागणी केलेली आहे. माझी मागणी खूप सिंपल आहे. न्याय सर्वांना सारखा मिळाला पाहिजे आणि हे प्रकरण अख्ख्या देशात घडलेलं एकदम युनिक प्रकरण आहे. कारण ह्याच्यामध्ये न्यायाधीश कंप्लेंटंट आहेत. न्यायाधीशाने कंप्लेंट केलेल्या पोलीस स्टेशनला हा जो नंबर आहे त्याच्यावरनं कमिशनरला जो मेसेज आलेला आहे ती ऑर्डरच कोर्टाची बनावट निघालेली आहे. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. कमिशनरनी ह्याच्यात अजिबात गळचेपी धोरण घेतलं नाही पाहिजे. त्यांनी सरळ कोर्टात सांगावं, आम्हा लोकांना सांगावं त्यांना कोणी मेसेज केला आणि कोणी फोन करून सांगितला होता. स्टे ऑर्डर असताना आपली माणसं तिथे जाऊन कारवाई करतात ते त्यांनी जाहीर करावं. मला माहिती मिळालेली आहे. 2 दिवसा अगोदर बंगल्यावरती बैठक झालेली आहे आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी कमिशनरला विनंती करतो, आवाहन करतो, त्यांचा जो सारखा अपमान महासभेत चालू आहे, जी दादागिरी चालू आहे, त्या दिवशी कशी नेत्र शिर्केताई बोलत होत्या तिथे, आम्ही सांगू तसं वागायचं, आम्ही सांगितलं तर पत्रकारांकडे जायचं, तुम्हाला कोणता अधिकार नाही. जर एवढी दादागिरी ऐकून पण कमिशनर गप बसणार असेल तर मी कमिशनरला पण कोर्टात खेचेन. मी पोलिसांना देखील विनंती करतोय. तो पावशे बिल्डर, तो जो एजंट कुंभार सर्वीकडे फिरतात आहे, आम्हाला सर्वीकडे दिसतात आहे ते लोक, त्यांचं आम्हाला लोक सांगतात आहे. अजून कोणाला अटक झालेली नाही. कोणालाही त्यांनी तिथे वाचवण्याचा प्रयत्न करू नये. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे, लोकांसमोर आलं पाहिजे. सागर नाईक प्रत्येक गोष्टीत तिकडे सभागृह नेते काय करतात, पुस्तक उघडून दाखवतात, लगेच दाखवतात हा एक तो एक. त्यांना एवढं माहित नाही की आपण असं कम्युनिकेट नाही करायला पाहिजे. प्लस कोणाच्या नंबरवरून त्यांना सागर नाईकांना तशी ती बनावट कोर्टाची ऑर्डर आली ते पण जाहीर झालं पाहिजे. हे काय खाजगी प्रकरण नाही. खाजगी असतं तर मी गप बसलो असतो. ते सभागृह नेते आहेत, त्यांची जबाबदारी आहे. मी इकडे तर आवाज उठवणारच आहे, मी सभागृहात पण बोलणार आहे. मी अजिबात गप बसणार नाही. डिस्क्वालिफिकेशन करायला मी हायकोर्टात जाणार आणि मी ते 100% करणार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.